बघा लास्ट लेक्चरला आपण मल्टीप्लेट क्लच बघितलं, सिंगल प्लेट क्लच बघितलं होतं. तर आज आपण आता मल्टीप्लेट क्लच बघणार आहे. ठीक आहे. तर बघा आपलं इथं क्लच चालू आहे. तर क्लचमध्ये आपण इथं लास्टचा पॉईंट बघणार आहे आज, मल्टीप्लेट क्लच. ठीक आहे. तर सिंगल प्लेट क्लच जो होता, सिंगल प्लेट क्लचमध्ये सिंगल प्लेट होती. आता मल्टीप्लेट क्लचमध्ये मल्टिपल प्लेट्स असणार आहे. म्हणजे जसं तिथे एक फ्रिक्शन प्लेट आणि प्रेशर प्लेट होती, तसं इथं एकच प्रेशर प्लेट असणार आहे, बट फ्रिक्शन प्लेट मल्टिपल असणार आहे. तर हे बघा लास्ट लेक्चरला आपण सिंगल प्लेट क्लच बघितलं होतं. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग दोन टाईपची, कॉईल स्प्रिंग आणि डायफ्राम स्प्रिंग. तर हा डायफ्राम आला आहे, तर दोन्हीपैकी एक पेपरला येतो. ठीक आहे. त्याच्यानंतरनं डिफरन्स बघितला होता कॉईल स्प्रिंग आणि डायफ्राममध्ये. आज आपल्याला बघायचं आता मल्टीप्लेट क्लच. तर मल्टीप्लेट क्लच बघा, मल्टीप्लेट क्लच हा साईजने छोटा राहतो, बट त्याची टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी सिंगल प्लेट क्लच इतकीच राहते. का? कारण की कॅपॅसिटी जी राहते ती क्लचच्या फ्रिक्शनल सरफेसवरती डिपेंड राहते. म्हणजे फ्रिक्शन प्लेटवरती फ्रिक्शनल सरफेसचा एरिया जेवढा जास्त राहील तेवढी जास्त टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी जास्त राहील. तर बघा इथं एक मिनटं, एक लिहायचं सॉफ्टवेअर ऑन करतो. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा हा आहे मल्टीप्लेट क्लच. हा काय आहे? मल्टीप्लेट क्लच. ठीक आहे. तर मल्टीप्लेट क्लचची इथं ॲक्च्युअल डायग्राम दाखवलेली आहे बघा. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले इथं बघा, इथं दिलेला हा इंजिन शाफ्ट. हा कोणता शाफ्ट आहे? इंजिन शाफ्ट आहे. त्याच्यानंतर हे फ्लायव्हील. हे काय आहे? फ्लायव्हील आहे बघा. जसं सिंगल प्लेट क्लचमध्ये पण फ्लायव्हील होतं, तसं इथं मल्टीप्लेट क्लचमध्ये पण फ्लायव्हील आहे. त्याच्यानंतर हे स्पायगॉट एंड आहे. ठीक आहे. हे काय आहे? स्पायगॉट एंड आहे. त्याच्यानंतर ही आहे प्रेशर प्लेट. ॲक्च्युली द प्रेशर प्लेट सिंगल अशी प्लेट सारखी नाही, तर प्रेशर प्लेट हब म्हणते. याला काय म्हणतात? प्रेशर प्लेट हब. कारण की हे जे इथून इथपर्यंत आणि इथपर्यंत पूर्ण असं अटॅच असतं. त्याच्यानंतर इथं दिली बघा कॉईल स्प्रिंग. कॉईल स्प्रिंग किंवा क्लच स्प्रिंग पण म्हणते तिला. तर कॉईल स्प्रिंगचं काम काय आहे की ज्यावेळेस आपण हे क्लच पेडल प्रेस करणार आहे, त्यावेळेस ही स्प्रिंग इथं कॉम्प्रेस होणार आहे. ज्यावेळेस क्लच पेडल आपण रिलीज करणार आहे, त्यावेळेस ही कॉईल स्प्रिंग काय करणार? स्प्रिंग बॅक इफेक्ट प्रोड्यूस करणार आणि या क्लचला परत एंगेज पोझिशनमध्ये आणायचं काम करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दाखवलंय बघा क्लच पेडल. तर हे क्लच पेडल काय की ज्यावेळेस आपल्याला गिअर शिफ्ट करायचं आहे, त्यावेळेस आपण काय करणार? क्लच पेडल प्रेस करणार किंवा क्लचचे जे लिव्हर राहणार आहे ते ओढणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे क्लच पेडल प्रेस केल्यानंतर काय होणार की हा स्पाय गॉड जो आहे तो हा आता इकडे येणार. हे काय होणार? हे बॅक साईडला मूव्ह होणार. हे काय होणार? बॅक साईडला मूव्ह होणार. बघा मग इथं फलक्रम दाखवलेला आहे. हा काय आहे? फलक्रम. ठीक आहे. फलक्रमला स्पायवोट पण म्हणतात. त्याच्यानंतर हे रिलीज लिव्हर. ठीक आहे. हे लिव्हर इथं काय होणार? ज्यावेळेस हे प्रेस होणार त्यावेळेस हे रिलीज लिव्हर काय होणार? इकडच्या बाजूला स्लाइड होणार. त्याच्यानंतर बघा हा क्लचचा शाफ्ट आहे. आता बघा हा इंजिनकडनं आलेला शाफ्ट आहे आणि हा शाफ्ट कुठं जाणार आहे? गिअर बॉक्सकडे जाणार आहे. कुठं जाणार आहे? गिअर बॉक्सकडं. आणि याच्यावरती स्प्लाइन्स असतात, म्हणजे हे याच्यावरती स्लाइड होतं. म्हणजे जसं स्प्लाइन शाफ्ट असतो तसंच इथं हा स्प्लाइन शाफ्टचं स्प्लाइन एंड असतं. आणि ह्या एंडला काय होतं? ही जी प्रेशर प्लेटचं हब आहे ही पूर्ण याच्यावरती काय होतं? स्लाइड होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दाखवली बघा थ्रस्ट बेरिंग. आता ही बेरिंग कशी थ्रस्ट कॅरी करायचं काम करणार आहे, कारण की इथं ही सपोर्ट बेरिंग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं दाखवलेलं आहे बघा सगळ्यात मेन. तर बघा या फ्रिक्शन लाइनिंग सर्फेसेस आहे. हे काय आहे? फ्रिक्शन लाइनिंग सर्फेसेसच्या क्लच प्लेट आहे. याच्यामध्ये काय की अल्टरनेट प्लेट बसवलेल्या असते बघा. तर एक ही प्लेट असती आणि एक ही प्लेट असती. तर 1 बाय 1 बसवलेल्या असते. ह्या प्लेटला काय राहते? फ्रिक्शनल सर्फेसेस राहते. ह्या प्लेटला काय राहतं? फ्रिक्शनल सर्फेसेस राहतात. त्याच्यानंतर इथं दाखवलेले आहे क्लच प्लेट्स. बघा आता क्लच प्लेटमध्ये दोन टाईपचे प्लेट आहे. एक प्लेट जी आहे तिला फ्रिक्शनल सर्फेसेस आहे आणि एक प्लेट जी आहे तिला फ्रिक्शनल सर्फेसेस नाही. आणि या 1 बाय 1 इथं काय करेल? अटॅच केलेले असतात. ठीक आहे. ही त्याची ब्लॉक डायग्राम आहे. सगळ्यात पहिले फ्लायव्हील नंतर इथे राहणार फ्रिक्शन प्लेट नंतर मध्ये एक पुन्हा दुसरी क्लच प्लेट
त्याच्यानंतर पुन्हा 1 बाय 1 1 बाय 1 1 बाय 1 अटॅच करायला असणार. इथं असणार प्रेशर प्लेट हब. ही प्रेशर प्लेट हब या शाफ्टवरती असणार आहे. त्याच्यानंतर याच्यावरती स्लाईड पण होतं, ठीक आहे. इथं कॉईल स्प्रिंग दाखवलेली आहे, त्याची इथं नट बसवलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे हब आहे इकडे ह्या थ्रस्ट बेरिंग टू या क्लचच्या ह्या शाफ्टवरती अटॅच केलेलं आहे. कोणत्या? आउटपुटच्या शाफ्टवरती. आणि याच्यावरती इथं काय स्प्लाईन आहे. मग ज्यावेळेस हा फलकम प्रेस होणार आहे त्यावेळेस काय होणार, हा बॅक साईडला मूव्ह होणार. बॅक साईडला मूव्ह झाल्यानंतर ही जी प्रेशर प्लेटचं हब आहे ते इकडच्या बाजूला असं इकडं स्लाईड होणार आहे. इकडं साईड झाल्यानंतर इथली जी कॉईल स्प्रिंग आहे ती कॉम्प्रेस होणार. कॉम्प्रेस झाल्यानंतर इथं हे इकडं स्लाईड झाल्यामुळे इथं जे प्रेशर एक्झर्ट झालं होतं कशावरती, फ्रिक्शन प्लेटवरती, तर ते प्रेशर सगळ्यांचं रिलीज होणार आणि हा शाफ्ट आणि हा शाफ्ट काय होणार, डिसएंगेज होणार. बघा इथं ज्यावेळेस ते इकडच्या बाजूला, आता बघा ही एंगेज पोझिशन आहे आणि ज्यावेळेस ती इकडच्या बाजूला स्लाईड होणार त्यावेळेस हे डिसएंगेज होणार, ठीक आहे. तर ही त्याची ब्लॉक डायग्राम होती. जर पेपरला क्वेश्चन आला तर तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करावं लागेल, ठीक आहे. सिंगल प्लेट क्लच आणि मल्टी प्लेट क्लचवरती पेपरला क्वेश्चन येतो. तर आता आपण बघू डिटेलमध्ये, ठीक आहे. ही डायग्राम बघितली आपण. तर मल्टी प्लेट क्लच जो आहे, इट इज द मॉडिफिकेशन ऑफ सिंगल प्लेट टाइप क्लच वेअर द इंक्रीजिंग नंबर ऑफ फ्रिक्शनल प्लेट्स, ठीक आहे. तर हे काय सिंगल प्लेट क्लचचं मॉडिफिकेशन आहे. फक्त याच्यामध्ये चेंजेस हे आहे की याच्यामध्ये आपण काय केलं आहे, मल्टिपल प्लेट्स अटॅच केले आहे, ठीक आहे. आणि त्या काय करणार आहे, फ्रिक्शनल सर्फेसेस इंक्रीज करणार आहे, ठीक आहे. ड्यू टू धिस फ्रिक्शनल सर्फेसेस इंक्रीजिंग द टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी. बघा टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी ऑफ द क्लच इंक्रीज. मग बघा जेवढे जास्त फ्रिक्शनल सर्फेस राहणार आहे प्लेटवरती तेवढी जास्त त्याची टॉर्क ट्रान्समिट करायची कॅपॅसिटी इंक्रीज होणार आहे. आता सिंगल प्लेट क्लचमध्ये काय व्हायचं की एकच फ्रिक्शन प्लेट राहायची आणि एकच प्लेट असल्यामुळे त्या प्लेटचं साईज जेवढी जास्त राहील तेवढं जास्त फ्रिक्शनल सर्फेस राहील आणि तेवढी त्याची जास्त कॅपॅसिटी राहील. मग आता कधी कधी इंजिनमध्ये काय आहे की आपल्याला स्पेस म्हणजे नाही का छोटं इंजिन जर असेल आणि त्याची टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी इंक्रीज करायची असेल तर आपण तिथं मोठा मल्टीप्लेट क्लच लावू शकत नाही, कारण की आपल्याकडे जागा कमी आहे. तर जागा कमी असेल तर त्या केसमध्ये आपण काय करणार, मल्टीप्लेट क्लच यूज करणार, जेणेकरून फ्रिक्शनल सर्फेसेस तेवढाच राहील बट साईज त्याची डिक्रीज होईल. पण सिंगल प्लेट क्लचमध्ये काय आहे की साईज त्याची इन्क्रीज करावं लागायची जर त्याची कॅपॅसिटी इन्क्रीज करायची असेल तर. मग बघा द साईज रिमेनिंग फिक्स. मग साईज काय फिक्स राहणार आहे, म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढ्याच साईजचं तुम्ही बनवू शकता, बट त्याची कॅपॅसिटी नंबर ऑफ प्लेटवरती डिपेंड राहणार आहे, ठीक आहे. मग जेवढं जास्त प्लेट राहतील तेवढं जास्त फ्रिक्शनल सर्फेस राहील आणि तेवढी त्याची कॅपॅसिटी जास्त राहील. बट सिंगल प्लेट क्लचमध्ये तुम्हाला जर त्याची कॅपॅसिटी इन्क्रीज करायची असेल तर त्याची साईज इन्क्रीज करावं लागायची, का, कारण ती सिंगलच प्लेट होती, ठीक आहे. Alternatively, size of the clutch is reduced for the same power transmission as the single plate clutch. बघा size of the clutch is reduced for same power transmission as the single plate clutch. बघा सिंगल प्लेट क्लच जेवढी पॉवर ट्रान्समिट करणार आहे तेवढीच पॉवर मल्टीप्लेट क्लच पण ट्रान्समिट करणार आहे. बट सिंगल प्लेट क्लचची साईज खूप मोठी असणार आहे, बट मल्टीप्लेट क्लचची साईज तेवढीच राहणार आणि त्याची कॅपॅसिटी आपण पाहिजे तशी इन्क्रीज डिक्रीज करू शकतो. कशावरून, तर त्याच्या नंबर ऑफ प्लेट्सवरतून. बट सिंगल प्लेट क्लचमध्ये आपल्याला जर साईज कॅपॅसिटी इन्क्रीज करायची असेल तर साईज पण इन्क्रीज करावं लागायची, ठीक आहे. मल्टीप्लेट क्लच कन्सिस्ट आउटर कवर. बघा याच्यामध्ये आउटर कवर, मेटॅलिक प्लेट्स, त्याच्यानंतरनं थ्रस्ट स्प्रिंग, प्रेशर प्लेट आणि इट्स हब. बघा ह्याच्यामध्ये कंपोनंट कुठले कुठले, आउटर कवर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरनं मेटॅलिक प्लेट्स आहे, नंतर थ्रस्ट स्प्रिंग आहे, नंतर प्रेशर प्लेट अँड इट्स हब आहे, ठीक आहे. द कवर इज बोल्टेड टू द फ्लायव्हील. आता जे कवर आहे ते कशाला बोल्ट केलेलं असणार आहे, फ्लायव्हीलला. आणि अँड हॅज स्लॉट्स टू अकोमोडेट वन सेट ऑफ फ्रिक्शन प्लेट. बघा मग त्याच्यामध्ये काय आहे की ते जे हब आहे त्याला स्लॉट दिलेले राहतात आणि जेणेकरून त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, एक फ्रिक्शन प्लेटचा सेट त्याच्यामध्ये सेट करू शकतो, ठीक आहे. द फ्रिक्शन प्लेट आर अरेंज अल्टरनेटिव्हली टू इच अदर. मग बघा फ्रिक्शन प्लेट काय आहे की अल्टरनेटिव्हली एकमेकींसोबत बसवलेले राहतात. मग त्याच्यामध्ये एक जी प्लेट राहते तिला फ्रिक्शन लाईनिंग राहते आणि दुसरी प्लेट राहते तिला फ्रिक्शन लाईनिंग नसते, ठीक आहे. द सेट ऑफ फ्रिक्शन प्लेट इज माउंटेड ऑन स्प्लाइन शाफ्ट. आणि त्या जो सेट आहे तो कशावरती माउंट केलेला राहतो, स्प्लाइन शाफ्टवरती, का, कारण की ते प्रेशर प्लेटच्या हबवरती राहत्या अटॅच करेल आणि प्रेशर प्लेटचं हब हे क्लचच्या शाफ्टवरती म्हणजे स्प्लाइन शाफ्टवरती अटॅच केलेलं असतं. द प्रेशर इज एक्झर्ट ऑन द प्लेट बाय द प्रेशर प्लेट विथ द हेल्प ऑफ स्प्रिंग. बघा तर इथं आपण पुढच्या पेजवरती तुम्हाला दाखवतो, ठीक आहे.
या पॉईंटचं एक्सप्लेनेशन करायसाठी. तर ह्या ज्या प्रेशर प्लेट आहे, या फ्रिक्शन प्लेट आहे, या फ्रिक्शन प्लेट 1 बाय 1 अल्टरनेटली ह्या प्रेशर हबवरती बसवल्या असत्या आणि हब हे स्प्लाइन शाफ्टवरती असतं. आणि ज्यावेळेस आता बघा याच्यावरती कंटिन्युअस प्रेशर एक्झर्ट होत राहतं. कशा थ्रू? या कॉईल स्प्रिंग थ्रू. कारण की ही कॉईल स्प्रिंग काय आहे की ज्यावेळेस इकडे आपण प्रेशर एक्झर्ट करणार आहे त्यावेळेसच कॉम्प्रेस होणार आहे. अदरवाईज ती तिच्या नॉर्मल कंडिशनमध्ये राहील. नॉर्मल कंडिशनमध्ये ही स्प्रिंग काय करणार, याच्यावरती कंटिन्युअस प्रेशर एक्झर्ट करीत राहणार आहे, जेणेकरून हा क्लच काय आहे यंगेज पोझिशनमध्ये असणार आहे. आणि बघा हे जे हब आहे, सॉरी हे जे कवर आहे, या कवरला असे स्लॉट आहे बघा इथं. आणि या स्लॉटमध्ये काय केलं जातं, ही जी क्लच प्लेट आहे, या क्लच प्लेट ही एक आणि ही एक अशा 1 बाय 1 2 अल्टरनेटिव्हली बसवल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर ना व्हेन द क्लच पेडल इज प्रेस, व्हेन क्लच पेड बघा आता वर्किंग बघायचं आपल्याला. वर्किंगमध्ये काय, व्हेन द क्लच पेडल इज प्रेस ॲक्सियल प्रेशर ॲक्ट ऑन द प्रेशर प्लेट टू मूव्ह राईट विथ द हब अँड कॉम्प्रेसिंग द क्लच स्प्रिंग विथ द स्पायगोटेड. बघा ज्यावेळेस आपण क्लच पेडलवरती प्रेशर एक्झर्ट करणार आहे त्यावेळेस त्याचं जे लिव्हर आहे ते बॅक साईडला मूव्ह होणार आहे. मग बॅक साईडला मूव्ह झाल्यामुळे काय होणार, प्रेशर हब जे म्हणजे प्रेशर प्लेटचं जे हब आहे ते हब बॅक साईडला मूव्ह होणार. आणि बॅक साईडला मूव्ह झाल्यामुळे त्याच्यामध्ये असलेली जी क्लच स्प्रिंग आहे ती काय होणार, कॉम्प्रेस होणार. आणि कॉम्प्रेस झाल्यामुळं तिथं काय होणार, त्या प्रेशर मग बघा ज्यावेळेस ती कॉम्प्रेस होणार आहे त्यावेळेस प्रेशर हब बॅक साईडला मूव्ह होणार आहे. बॅक साईडला मूव्ह झाल्यामुळे काय होणार आहे की त्यांनी जे प्रेशर एक्झर्ट करेल होतं फ्रिक्शन प्लेटवरती ते रिलीज होणार. thus the pressure on the friction plate release and it disengages. मग प्रेशर रिलीज झाल्यामुळे काय होणार की त्यांचा कॉन्टॅक्ट एकमेकींपासून दूर होणार. दूर झाल्यामुळे ते डिसएंगेज होणार. ठीक आहे. द टू फ्रिक्शन प्लेट इज कनेक्टेड टू क्लच शाफ्ट बाय मीन्स ऑफ स्प्लाइन. आता दोन फ्रिक्शन प्लेट जे आहे त्या एकमेकींना स्प्लाइन शाफ्ट थ्रू अटॅच करेल. ठीक आहे. मल्टीप्लेट क्लच इज कॉम्पॅक्ट अँड कॅपेबल टू ट्रान्समिटिंग मोर टॉर्क. आणि मल्टीप्लेट क्लच कसा राहतो, कॉम्पॅक्ट राहतो म्हणजे छोट्या साईजचा राहतो आणि त्याची कॅपॅसिटी जास्त राहते. त्याची कॅपॅसिटी कशावरती डिपेंड राहते तर नंबर ऑफ प्लेट्सवरती राहते. ठीक आहे. का, कारण की प्लेटला नंबर ऑफ जेवढे जास्त नंबर ऑफ प्लेट्स राहणार तेवढे जास्त फ्रिक्शनल सर्फेसेस राहणार. ठीक आहे. व्हेन द क्लच पेडल इज प्रेस क्लच स्प्रिंग एक्झर्ट द प्रेशर ऑन द प्रेशर प्लेट. मग क्लच पेडल प्रेस केल्यानंतर न काय करणार, एक्झर्ट केलेलं जे प्रेशर आहे ते काय होणार, व्हेन द क्लच पेडल इज रिलीज. आता बघा आपण क्लच पेडल प्रेस केलं होतं, आता आपण ते रिलीज करणार. मग रिलीज केल्यानंतर ना जी कॉम्प्रेस झालेली कॉईल स्प्रिंग आहे त्याच्यामध्ये असलेली ती स्प्रिंग काय करणार, प्रेशर एक्झर्ट करणार. कशावरती, प्रेशर प्लेट हबवरती. आणि ते हब काय करणार, पुन्हा फ्रिक्शन प्लेट्सवरती प्रेशर एक्झर्ट करणार आणि त्या काय होणार, लेफ्ट साईडला मूव्ह होणार. आणि त्याच्यामुळं तो क्लच परत एंगेज पोझिशन येणार. बघा आपण गाडीचं ज्यावेळेस लिव्हर ओढतो म्हणजे टू व्हीलरचं त्यावेळेस काय होतं, तिथली जी कॉईल स्प्रिंग आहे ती प्रेस होती आणि ज्यावेळेस आपण ते सोडून देतो तर ती कॉईल स्प्रिंग पुन्हा एक्सटेंड होते आणि एक्सटेंड झाल्यामुळे क्लच पुन्हा एंगेज पोझिशनमध्ये जातो. व्हेन द क्लच पेडल इज रिलीज क्लच स्प्रिंग एक्झर्ट द प्रेशर ऑन प्रेशर प्लेट टू मूव्ह द प्रेशर प्लेट टू लेफ्ट अँड दस द क्लच इज अगेन एंगेज. बघा म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपण क्लच पेडल रिलीज करणार आहे त्यावेळेस ती कॉईल स्प्रिंग एक्सटेंड होणार. एक्सटेंड झाल्यामुळे प्रेशर प्लेटचं जे हब आहे त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट होणार त्या स्प्रिंगचं. आणि ती स्प्रिंग ज्यावेळेस प्रेशर एक्झर्ट करेल त्यावेळेस प्रेशर हब पुन्हा त्या फ्रिक्शन प्लेट्सवरती प्रेशर एक्झर्ट करणार आहे आणि मग क्लच पुन्हा दोन शाफ्टला कनेक्ट करायचं काम करणार. म्हणजेच इंजिन शाफ्ट आणि क्लच शाफ्ट एकमेकांना कनेक्ट होणार. ठीक आहे. बघा इथं खाली दिलेलं आहे इट इज, बघा एन इज नंबर ऑफ फ्रिक्शन प्लेट्स. एन म्हणजे काय आहे, नंबर ऑफ फ्रिक्शन प्लेट्स. मग नंबर ऑफ पेअर्स ऑफ कॉन्टॅक्ट सर्फेसेस. मग बघा आता काय आहे की एका प्लेटला म्हणजे नाही का फ्रिक्शन लाईनिंग राहते, एका प्लेटला नसत्या. तर मग नंबर ऑफ कॉन्टॅक्टिंग सर्फेसेस किती राहतात फ्रिक्शनचे, तर n-1. मग टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी जर काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला T = n-1 इंटू न्यू WR. आता न्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, W म्हणजे अप्लाइड लोड आहे, त्याच्यानंतर R म्हणजे रेडियस आहे. ठीक आहे. तर हे काय त्याचा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला तुम्ही टॉम सब्जेक्टमध्ये यूज केला असेल बघा, तर तरी पण इथे जस्ट लिहून दिला आहे. ठीक आहे. तर मग आता आपण नेक्स्ट बघू ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस. ते सगळ्याला समजलं का मल्टीप्लेट क्लच म्हणजे काय. तर मल्टीप्लेट क्लचमध्ये कवर राहतं, मेटॅलिक बॉडी राहते, थ्रस्ट बेरिंग राहते, कॉईल स्प्रिंग, प्रेशर हब आणि फ्रिक्शन प्लेट्स राहत्या मल्टिपल. तर त्याच्यावरती त्याचं वर्किंग होतं. सेम याचं सिंगल प्लेट क्लच सारखंच वर्किंग आहे, बट याच्यामध्ये काय की मल्टिपल प्लेट्स आहे. आणि मल्टिपल प्लेट कशासाठी दिले आपण, फ्रिक्शनल सर्फेस इन्क्रीज होण्यासाठी. आणि जेवढ्या जास्त फ्रिक्शनल सर्फेसेस राहील
तेवढी जास्त त्याची टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी राहणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर याची साईज कशी राहणार आहे, छोटी राहणार आहे. साईज छोटी राहील बट टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी सेम, म्हणजे नाही का जसं आपण जेवढे जास्त सरफेस राहील तेवढी जास्त त्याची कॅपॅसिटी राहील, पण त्याची साईज रिमेन सेम्स राहणार आहे. म्हणजे काय की तुम्ही याच्यामध्ये हा जो क्लच आहे सेम साईजमध्ये पाहिजे तेवढ्या कॅपॅसिटीला डिझाईन करू शकता. ठीक आहे. तर टॉर्क ट्रान्समिटिंग बघा, टॉर्क ट्रान्समिशन डिपेंड्स अपॉन साईज ऑफ द क्लच प्लेट. मग कशावरती डिपेंड आहे टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी? तर साईज ऑफ द क्लच प्लेट आहे, म्हणजे जेवढी जास्त मोठी साईज राहील तेवढी जास्त त्याची कॅपॅसिटी राहील. नंतर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता बघा हा जो क्लच प्लेट आहे याच्यावरती फ्रिक्शन लाईनिंग्स राहतात, मग त्याचा जेवढा जास्त म्यू राहील तेवढी जास्त त्याची काय राहणार आहे, कॅपॅसिटी राहणार आहे. बघा म्यू डब्ल्यू आर लिहिलं होतं ना आपण तिथं, म्यू. ठीक आहे. नंतर स्प्रिंग प्रेशर. आता बघा हे स्प्रिंग प्रेशर, जेवढं जास्त प्रेशर राहील तेवढी त्याची इफिशियन्सी जास्त राहणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यासाठी इथं स्ट्रॉंग स्प्रिंग म्हणजे जास्त स्टिफनेस असलेली कॉईल स्प्रिंग यूज केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर स्प्रिंग प्रेशरचं ठीक आहे. नंबर ऑफ क्लच प्लेट्स. आता बघा एन म्हणजे काय, नंबर ऑफ क्लच प्लेट. म्हणजे जेवढे जास्त प्लेट्स राहतील तेवढी जास्त त्याची काय राहणार आहे, कॅपॅसिटी राहणार आहे. बघा इथं एक डायग्राम दाखवलेली आहे 3D वाली. तर इथं हे दाखवलेलं आहे बघा. इथं 1 by 1 सेट केलेलं आहे. ॲक्च्युली आता इथं आपण ह्या डायग्राममध्ये दाखवताना एकच कॉईल स्प्रिंग दाखवलेली, बट इथं 4 कॉईल स्प्रिंग राहतात. हे जे बसवले ना याच्या आतमध्ये कॉईल स्प्रिंग राहतात. तुम्ही जर प्रॅक्टिकलमध्ये जर हा डिसअसेंबल करून बघितला असेल तर याच्या आतमध्ये इथं काय राहतात, कॉईल स्प्रिंग राहतात. ठीक आहे. या काय प्रेशर प्लेट आहे आणि या काय ह्या पण प्रेशर प्लेट्स आहे. ठीक आहे. या 1 by 1 एकमेकींना अल्टरनेट अटॅच करेल राहतात. आता बघा यांना एक्सटर्नल थ्रेड्स आहे, म्हणजे एक्सटर्नल थ्रेड्स आहे, आणि यांना इंटरनल थ्रेड आहे. ठीक आहे. तर एक्सटर्नल थ्रेड जे आहे ते याच्यामध्ये येतात. ठीक आहे. या स्लॉटमध्ये येतात. तुम्ही जर गाडीचं जर क्लच खोलून बघितलं असेल किंवा डिसअसेंबल करून बघितलं असेल कॉलेजमध्ये, तुम्हाला तिथे हे ऑब्झर्व झालं असेल. हे फ्लाय व्हील आहे बघा, हे काय आहे, फ्लाय व्हील आहे. तर ॲक्च्युअल डायग्राम थोडी वेगळी असते. ॲक्च्युअली वेगळं असतं थोडंसं म्हणजे दिसायला, आणि इथं ही ब्लॉक डायग्राम आहे. ठीक आहे. या अंडरस्टँडिंगसाठी. तर ठीक आहे, आपण आता याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघू. तर मल्टीप्लेट क्लच. बघा आता मल्टीप्लेट क्लच आर शो. बघा ह्याच्यामध्ये 2 डायग्राम दाखवलेले आहे तर फ्रिक्शन प्लेटच्या. तर ह्या ज्या क्लच प्लेट आहे हिला इनर टीथ आहे, हिला काय इनर टीथ आहे, आणि ही जी क्लच प्लेट हिला आउटर टीथ आहे. ठीक आहे. मग एक आउटर टीथची प्लेट आणि एक इनर टीथची प्लेट. ठीक आहे. अशा 1 by 1 एकमेकींनी सेट केलेल्या असतात. तर मग इथं दिलेलं आहे मल्टीप्लेट क्लच आर शोन. क्लच प्लेट ए is mounted on spline shaft and clutch plate B is mounted on internal spine provided on the flywheel. बघा या 1 by 1 एकमेकींना अटॅच करायला असतात. मल्टीप्लेट क्लच मे बी ड्राय ऑर वेट. आता बघा हा मल्टीप्लेट क्लच जो आहे तो ड्राय पण असू शकतो किंवा वेट पण असू शकतो. आता 2 व्हीलरमध्ये बघा, तर आपली जी मोटरसायकल आहे आपण त्याच्यामध्ये काय करतो, इंजिन ऑइल टाकतो, क्रॅस्ट्रॉल वगैरे. ठीक आहे. तर इंजिन ऑइल जे टाकतो आपण, तर हे क्लच प्लेट आणि गिअरबॉक्स पूर्णपणे ऑइलमध्ये सबमर्ज असतो. म्हणजे तिथं कुठल्या टाईपचा क्लच राहतो, वेट टाईप मल्टीप्लेट क्लच राहतो. कुठला राहतो, वेट टाईप. आणि काही ठिकाणी ड्राय टाईप पण असू शकतो. वेन द क्लच प्लेट. आता बघा वेट टाईप आणि ड्राय टाईप काय यूज करायचा. आता जास्त प्लेट असल्यामुळे काय होणार आहे, तिथं जास्त फ्रिक्शन प्रोड्यूस होणार आहे. कारण की जेवढे जास्त नंबर ऑफ प्लेट्स राहणार आहे तेवढं जास्त त्याची कॅपॅसिटी राहणार आहे. आणि जेवढे जास्त प्लेट राहील तेवढं जास्त फ्रिक्शनल सर्फेस राहील, आणि तेवढं जास्त फ्रिक्शन क्रिएट होईल, आणि तेवढं जास्त फ्रिक्शन क्रिएट होईल तेवढी जास्त हीट जनरेट होणार आहे. ती हीट जर डिसिपेट झाली नाही तर जे फ्रिक्शन लाईनिंग आहे त्या काय होऊ शकतात, बर्न होऊ शकतात. मग त्यासाठी हा क्लच प्लेट काय आहे की ऑइलमध्ये सबमर्ज असतो. वेन द क्लच इज ऑपरेटेड इन टू द ऑइल बाथ इज कॉल्ड ॲज वेट क्लच. ठीक आहे. आणि वेन द क्लच इज ऑपरेटेड इन ड्राय इट इज कॉल्ड ॲज ड्राय क्लच. बघा आता जो क्लच ऑइलमध्ये सबमर्ज असतो त्याला काय म्हणतात, वेट टाईप क्लच म्हणतो. जो क्लच ऑइलमध्ये वगैरे काही सबमर्ज नसतो, ड्राय असतो, त्याला काय म्हणायचं, ड्राय टाईप क्लच म्हणायचं. वेट टाईप क्लच आर जनरली यूज ॲज द पार्ट ऑफ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. आता वेट टाईप क्लच जो आहे तो जनरली ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये यूज केला जातो. आता 2 व्हीलरमध्ये जर बघितलं तर वेट टाईप क्लच आहे, कारण की तो ऑइलमध्ये सबमर्ज असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण. आता तुम्ही जर डिसअसेंबल करून बघितलं असेल तर तुम्ही त्यावेळेस बघितलं असेल. ठीक आहे. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन्स, आणि आपल्याला नंतर बघायचं आहे डिफरन्स बिटवीन सिंगल प्लेट क्लच अँड मल्टीप्लेट क्लच. तर ॲडव्हान्टेजेस काय बघा, इन्क्रीज द अमाऊंट ऑफ टॉर्क टू बी ट्रान्समिटेड.
आता जेवढे जास्त नंबर ऑफ प्लेट राहील तेवढी जास्त त्याची ट्रान्समिशन कॅपॅसिटी राहणार आहे, ठीक आहे. हे त्याचा ॲडव्हान्टेज आहे. डिक्रीज द डिपेंड अपॉन एफर्ट टू ऑपरेट द क्लच. आता बघा याच्यामध्ये काय होतं, ऑपरेटरला जास्त एफर्ट लागत नाही क्लच प्रेस करायसाठी, कारण की काय व्हायचं सिंगल प्लेट क्लचमध्ये खूप मोठी नाही का, म्हणजे त्याची साईज जास्त राहायची. साईज जास्त असल्यामुळं त्याच्या ज्या स्प्रिंग आहे त्याचा जो डायफ्राम आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट अप्लाय करावं लागायचे. बट इथं काय आहे की कॉईल स्प्रिंग राहते, याची साईज छोटी राहते, त्याच्यामुळे इथं जास्त एफर्ट लागत नाही, ठीक आहे. डिक्रीजिंग वेट ऑफ द क्लच. आता याची साईज छोटी आहे, कॅपॅसिटी आपल्याला जर इन्क्रीज करायची असेल तर आपण नंबर ऑफ प्लेट्स इन्क्रीज करणार, म्हणजे याचं वेट पण कसं आहे, वेट डिक्रीज झालं ॲज कम्पेअर टू सिंगल प्लेट क्लच. डिक्रीजिंग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द क्लच. आता बघा साईज छोटी झाल्यामुळे त्याचं मास कमी झाल्यामुळे त्याच्यामुळं मास मोमेंट ऑफ इनर्शिया पण कसं झालं, कमी झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा इन्क्रीज द बेटर इन ॲक्सेलरेशन, ठीक आहे. तर आता बघा हा जो क्लच आहे हा काय करतो, गाडीचं पिकअप जास्त घेते याच्यामुळं. का? कारण की याची कॅपॅसिटी जास्त राहते, ठीक आहे. त्याची कॅपॅसिटी पण जास्त राहते आणि याच्यामध्ये फ्रिक्शनल सर्फेसेस पण जास्त राहतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डिसएडव्हान्टेजेस ऑफ मल्टीप्लेट क्लच. आता याचे डिसएडव्हान्टेजेस काय बघा, मोर नंबर ऑफ फ्रिक्शन प्लेट्स. आता याच्यामध्ये काय की जास्त फ्रिक्शन प्लेट्स लागतात आणि जास्त फ्रिक्शन प्लेट असल्यामुळे काय होतं, सपोज एखादी प्लेट जर जास्त वेअर झाली आणि ह्या काय वन बाय वन अल्टरनेट अटॅच करायला असतात, तर म्हणजे काय आहे की जेवढे जास्त प्लेट राहील तेवढं जास्त तिथं काय होणार आहे, फ्रिक्शन होणार आहे. बट एखादी प्लेट जर वेअर झाली तर त्याची कॅपॅसिटी पण काय आहे, कमी होणार आहे. म्हणजे काय आहे की आपल्याला ज्यावेळेस फ्रिक्शन प्लेटची एखादी प्लेट जर वेअर झाली तर आपल्याला पूर्ण सेटच चेंज करावा लागतो, ठीक आहे. लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज डेव्हलप विच मे बी चेंज द प्रॉपर्टीज ऑफ फ्रिक्शन लाईनिंग. आता बघा इथं काय आहे की मल्टिपल प्लेट असल्यामुळं फ्रिक्शन सरफेस जास्त आहे आणि सरफेस जास्त असल्यामुळं तिथं हीट जास्त प्रोड्यूस होती आणि ती हीट जर डिसिपेट झाली नाही तर काय होतं, फ्रिक्शन लाईनिंगला ती बर्न करून टाकते आणि फ्रिक्शन लाईनिंग जर बर्न झाल्या तर याची पुन्हा अल्टिमेट परफॉर्मन्स कशावरती डिपेंड आहे, फ्रिक्शन लाईनिंगवरती डिपेंड आहे. तर म्हणजे तिथं त्याच्या परफॉर्मन्सवरती इम्पॅक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर तिसरं आहे बघा हेवी. आता ॲक्च्युली हेवी नाही बघा, हा पॉईंट नाही तिथं, हेवी नाही तिथं, दुसरं आहे. ॲक्च्युली इथं असं आहे की जिथं खूप हाय टॉर्क ट्रान्समिट करायचं आहे, एकदम हेवी लोडसाठी हे यूज केलं जात नाही, ठीक आहे. तर मी हा पॉईंट पुढच्या लेक्चरमध्ये करेक्ट करून ठेवेल इथं. नंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेज बघा टू एक्सपेन्सिव्ह. आता बघा याची कॉस्ट जास्त आहे. आता याची कॉस्ट का जास्त आहे, कारण की याच्यामधल्या ज्या फ्रिक्शन प्लेट्स आहे त्या जास्त आहे आणि मग त्याच्यामुळे त्याची कॉस्ट काय झाली, इन्क्रीज झाली, ठीक आहे. आता सिंगल प्लेट क्लचमध्ये एकच फ्रिक्शन प्लेट राहायची, बट याच्यामध्ये काय की 5, 6, 7 मे बी डिपेंड अपॉन कॅपॅसिटी 10 पण असू शकतात. तर त्याच्यामुळे याची कॉस्ट काय इन्क्रीज झालेली, ठीक आहे. आणि याला परत ऑइल वगैरे पण लागतं, म्हणजे नाही का याला ऑइल वेट टाईप किंवा ड्राय टाईप. आता जेवढं जास्त प्लेट राहील तेवढं जास्त फ्रिक्शन प्रोड्यूस होणार आहे आणि तेवढं जास्त फ्रिक्शन प्रोड्यूस झाल्यामुळं तिथं खूप जास्त हीट जनरेट होणार आहे. ती हीट डिसिपेट करायसाठी आपल्याला तिथं त्याला वेट टाईप किंवा त्याच्यामध्ये ऑइल सबमर्ज करावं लागतं, ठीक आहे. हे त्याचं एक डिसएडव्हान्टेज आहे. ॲप्लिकेशन्स बघा, मोटरसायकलमध्ये यूज केला जातो, स्कूटरमध्ये यूज केला जातो, रेसिंग कारमध्ये यूज केला जातो, लोकोमोटिव्हमध्ये म्हणजे रेल्वेमध्ये. आता ॲक्च्युली हा जो आहे की जिथं आपल्याला खूप सडन पिकअप घ्यायचं आहे अशा केसमध्ये याला यूज केलं जातं, कारण की याची टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी चांगली राहते. जिथं आपल्याला सडन ॲक्सेलरेट करायचं व्हेकलला तिथं हा यूज केला जातो. तर बघा मोटरसायकलमध्ये पण आपण सडन इन्क्रीज करतो, म्हणजे जास्त पिकअप घेते मोटरसायकल, ठीक आहे. त्याच्यानंतर स्कूटरमध्ये राहतो रेसिंग कार्स. आता रेसिंग कार तर काय आहे की रेसिंगसाठी यूज केलं जातं, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पण कुठला क्लच राहतो, मल्टीप्लेट क्लच राहतो, स्पोर्ट्स कार. त्याच्यानंतर लोकोमोटिव्स. आता स्पोर्ट्स कार पण म्हणजे जास्त पळण्यासाठी असतं, ठीक आहे, जास्त पळवण्यासाठी असतं. तर मग तिथं पण टार्बुलन्स स्पिनिंग कॅपॅसिटी कशी पाहिजे, आपल्याला जास्त पाहिजे. लोकोमोटिव्ह म्हणजे रेल्वेमध्ये वगैरे यूज केला जातो. आता बघा हा क्वेश्चन 2 मार्कासाठी IMP आहे. हा क्वेश्चन पेपरमध्ये विचारला जातो, 2 मार्कासाठी येतो किंवा 4 मार्कासाठी पण येतो, ठीक आहे, 2 मार्क्स. डिफरन्स. आता बघा जर तुम्हाला
ह्या क्लचवरती एक क्वेश्चन 100% येईल. याच्यामध्ये 3 क्लच पैकी एक क्लच एक्सप्लेन करायला येईल. तर एक्सप्लेन करायमध्ये त्याचं नीट स्केच आणि वर्किंग वगैरे विचारत. त्याच्यानंतर 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये सिंगल प्लेट क्लच आणि मल्टी प्लेट क्लच मधला डिफरन्स विचारतील. ठीक आहे. तर हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. बघा, सिंगल प्लेट क्लच आणि मल्टी प्लेट क्लच. आता ओनली वन क्लच, तर हे बघा, ओनली वन क्लच प्लेट इज यूज. क्लच प्लेट म्हणजेच फ्रिक्शन प्लेट. ठीक आहे. फ्रिक्शन प्लेटलाच काय म्हणतात? क्लच प्लेट म्हणतात. फ्रिक्शन प्लेट इज यूज ऑन स्पाइन क्लच शाफ्ट. आता बघा, सिंगल प्लेट क्लचमध्ये सिंगल क्लच प्लेट यूज केली जाते किंवा सिंगल फ्रिक्शन प्लेट यूज केली जाते. तर मल्टी प्लेट क्लचमध्ये 2 सेट ऑफ क्लच आर यूज अल्टरनेटिव्हली, वन ऑन स्पाइन क्लच शाफ्ट अँड अनदर ऑन स्पाइन फ्लायव्हील. तर बघा, याच्यामध्ये दोन प्लेटचा सेट यूज केला जातो. तर त्या सेटमध्ये काय आहे की एक जो सेट आहे तो कशावरती बसवलेला राहतो? तर स्प्लाइन शाफ्टवरती बसवलेला राहतो. कशाच्या? क्लचच्या. आणि दुसरा जो सेट आहे तो कशावरती बसवलेला राहतो? जो फ्लाय व्हील आहे त्या फ्लाय व्हीलला अटॅच असलेल्या शाफ्टवरती बसवला जातो. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय की मल्टिपल प्लेट यूज केल्या जातात. त्याच्यानंतर इथं काय, फॉर सेम कॅपॅसिटी क्लच साईज इज बिगर. बघा, आता सिंगल प्लेट क्लचमध्ये सिंगल प्लेट असल्यामुळे याची साईज जास्त आहे आणि फॉर द सेम कॅपॅसिटी क्लच इज कॉम्पॅक्ट. बघा, म्हणजे सपोज आपल्याला जर 10 किलो न्यूटन मीटर जर टॉर्क ट्रान्समिट करायचं असेल तर याची साईज जास्त राहणार आहे. आणि सेम टॉर्क ट्रान्समिट करायसाठी जर आपण मल्टीप्लेट क्लच यूज केला तर याची साईज कशी राहणार आहे? कमी राहणार आहे. ठीक आहे. फॉर द सेम साईज क्लच कॅपॅसिटी इज लेसर. आता बघा, याचे आपण जर हा सिंगल प्लेट क्लच घेतला आणि याची जर 100 mm डायमीटर जर ठेवला तर याची कॅपॅसिटी, टॉर्क ट्रान्समिटिंग कॅपॅसिटी कशी राहणार आहे? कमी राहणार आहे. बट आपण इथं 100 mm डायमीटरचा जर मल्टीप्लेट क्लच घेतला आणि त्याची जर कॅपॅसिटी बघितली तर ॲज कम्पेअर टू दॅट साईजनुसार तर याची कॅपॅसिटी कशी राहणार आहे? जास्त राहणार आहे. त्याच्यानंतर कॅन बी यूज फॉर लो टॉर्क ट्रान्समिशन. आता बघा, जिथं आपल्याला लो टॉर्क ट्रान्समिशन यूज म्हणजे नाही का कमी टॉर्क ट्रान्समिट करायचं आहे तशा केसमध्ये आपण काय करणार? सिंगल प्लेट क्लच यूज करणार आहे. जर आपल्याला हाय टॉर्क ट्रान्समिट करायचं आहे तर अशा केसमध्ये आपण काय करणार? मल्टीप्लेट क्लच यूज करणार. बघा, 4 डिफरन्स आहे. 2 मार्क लिहिल. 2 मार्काला जर आला तर तुम्हाला इथं 4 पॉईंट लिहायला लागेल. ठीक आहे. इथं 4 आहे, 5 नाही. ठीक आहे. तर सिंगल प्लेट क्लचमध्ये सिंगल प्लेट असती, सिंगल फ्रिक्शन प्लेट असती. मल्टीप्लेट क्लचमध्ये अल्टरनेट 2 सेटच्या 2 सेटच्या क्लच प्लेट्स यूज केल्या जातात. एक सेट जो आहे तो इंजिन शाफ्टवरती असतो, एक सेट क्लचच्या शाफ्टवरती असतो. ठीक आहे. तर याचं जर आपण टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटी बघितली, सेम टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटीला सिंगल प्लेट क्लचची साईज जास्त राहते आणि मल्टीप्लेट क्लचची साईज कमी राहते. आणि सेम साईजला टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटी सिंगल प्लेट क्लचची कमी राहते आणि मल्टीप्लेट क्लचची कॅपॅसिटी जास्त राहते सेम साईजला. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन बी यूज फॉर लो टॉर्क ट्रान्समिशन. आता सिंगल प्लेट क्लच जो आहे तो कमी टॉर्क ट्रान्समिट करायचा असेल तर तशा केसमध्ये यूज केला जातो. त्याच्यानंतर मल्टीप्लेट क्लच जो आहे हाय टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटीसाठी यूज केला जातो. ठीक आहे. तर हे होता त्याचा डिफरन्स जर पेपरला आला तर 2 मार्क लिहिन, तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे. ठीक आहे. आता बघा, ट्रबल शूटिंग्स ऑफ क्लच. आता हा ट्रबल शूटिंगचा पॉईंट ॲक्च्युली सिलेबसमध्ये नाही बट मी दिला आहे. ठीक आहे. तुम्हाला समजलं पाहिजे तर प्रॅक्टिकली पण, तर तुम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करताना हे अंडरस्टँड केलं असेल. ठीक आहे. क्लच स्लिप होतो. आता क्लच स्लिप कधी होतो? ज्यावेळेस त्याच्या ज्या फ्रिक्शन प्लेट आहे तिथं जर खूप जास्त हीट जर जनरेट झाली हाय अमाऊंटमध्ये तर तशा केसमध्ये काय होतं? क्लच प्लेट एकमेकींवरती स्लिप होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लच स्पिन अँड ड्रॅग. बघा, समटाइम व्हेन द क्लच इज डिसएंगेज अँड इट इज नॉट डिसएंगेज कम्प्लिटली अँड इट कॉजेस द डिफिकल्टी टू चेंज द गिअर, दिस इफेक्ट इज कॉल्ड एज क्लच ड्रॅग. आता बघा, कधी कधी काय होतं? क्लच आपण लिव्हर ओढतो पण क्लच काय होतं? शेवटी काय की त्याचा परफॉर्मन्स डिपेंड आहे त्या स्प्रिंगवरती. आणि ती स्प्रिंग काय की काही टायमाला ज्या फ्रिक्शन प्लेट आहे प्रेशर रिलीज होतं बट ते एकमेकींना अटॅचच असतात. मग अशा केसमध्ये काय होतं? क्लच ड्रॅग होतो. त्याच्यानंतर नॉकिंग म्हणजे काय की आवाज जनरेट होतो. तर नॉकिंग इज ऑब्झर्व्ड व्हेन इंजिन इज आयडियल अँड क्लच इज एंगेज. बघा, कधी कधी काय होतं की क्लच एंगेज असतो, इंजिन पण चालू असतं, मग अशा केसमध्ये काय होतं? तिथं नॉकिंग होतं. ठीक आहे. क्लच जगर
जडर ठीक आहे. समटाईम क्लच इज एंगेज व्हायब्रेशन, मग जे व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होत्या त्याच्यामुळे काय होतं, जडर होतं ठीक आहे. पल्सेशन ऑफ क्लच पेडल, त्याच्यानंतर ना एक क्लच रॅटल्स ठीक आहे. आता हे काय आहे, ट्रबल शूटिंग्स आहे. हे ट्रबल शूटिंग्स म्हणजे काय की क्लचमध्ये येणारे प्रॉब्लेम्स आहे, आणि हे प्रॉब्लेम आल्यानंतर त्याच्यावरती काय सोल्युशन केलं पाहिजे ते इथं दिलेलं आहे. तर हे काय तुमच्या सिलेबसला नाही, हे पेपरला पण येणार नाही, बट मी इथं जस्ट एक जनरल इन्फॉर्मेशन असं म्हणून तुम्हाला दिलं आहे ठीक आहे. तर हे तुम्ही नंतर रीड करून घ्या. तर आता नेक्स्ट पॉईंट बघू आपण. आता नेक्स्ट मेन पॉईंट बघायचा आपल्याला बघा ठीक आहे. आपण आता काय केलं, तर क्लचचा जो पॉईंट आहे तो पूर्ण संपवला आहे ठीक आहे. आता नेक्स्ट 2.3 पॉईंट चालू झाला. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा. या पॉईंटमध्ये बघायचं आपल्याला गिअरबॉक्स. तर गिअरबॉक्समध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये क्लासिफिकेशन बघायचं आहे. क्लासिफिकेशन नंतर कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स, त्याच्यानंतर सिंक्रोमेश गिअरबॉक्स, नंतर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये टॉर्क कन्व्हर्टर बघायचं आहे, आणि ईपी सायक्लिक गिअर ट्रेन बघायचे ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला टोटल 4 मेन पॉईंट बघायचे मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये. त्याचं क्लासिफिकेशन नंतर त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला सिंक्रोमेश गिअरबॉक्स, कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स, आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये बघायचं फक्त टॉर्क कन्व्हर्टर आणि ईपी सायक्लिक गिअर ट्रेन ठीक आहे. तर आपण आता 1 बाय 1 बघू. तर सगळ्यात पहिले टाईप ऑफ ट्रान्समिशन्स ठीक आहे. तर ट्रान्समिशनचे ॲक्च्युली 2 टाईप आहे, बट इथं 3 दिलेले आहे. ते ओव्हरराईड जे आहे ते मॅन्युअल ट्रान्समिशनचं सब पार्ट आहे ठीक आहे. तर मी इथं 3 मध्ये लिहिलेलं आहे. ते ॲक्च्युली किती आहे, 2च आहे. तर मॅन्युअल ऑपरेटेड सिलेक्टिव्ह ट्रान्समिशन. आता बघा, ज्या गिअर बॉक्सला मॅन्युअली गिअर शिफ्ट केला जातो, म्हणजे ड्रायव्हर काय करणार आहे, गिअर शिफ्ट करणार आहे, तर त्याला काय म्हणतात, मॅन्युअल ऑपरेटेड सिलेक्टिव्ह ट्रान्समिशन. इन दिस टाईप वी सिलेक्ट, बघा इथं काय सांगितलं आहे, वी सिलेक्ट टाईप ऑफ गिअर इज रिक्वायर्ड. म्हणजे याच्यामध्ये काय करणार आहे, जो कोण ड्रायव्हर आहे तो काय करणार, गाडीचा कोणता गिअर पाहिजे तो शिफ्ट करणार आहे. फॉर स्पेसिफिक कंडिशन ऑफ ड्रायव्हिंग, फॉर द स्पेसिफिक कंडिशन ऑफ ड्रायव्हिंग. स्पेसिफिक कंडिशन म्हणजे काय की रिक्वायरमेंट. जर सपोज आता गाडी काय आहे की स्लोपवरती चालली, म्हणजे स्लोप इन्क्रीज होत चाललाय, म्हणजे चढाणी चालली, तर त्या केसमध्ये आपल्याला गिअर काय करावा लागतो, शिफ्ट करावा लागतो. म्हणजे कमी छोटा म्हणजे नाही का, हाय टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटीवाला गिअर काय करावा लागतो, अटॅच करावा लागतो. तर गिअरबॉक्स इज यूज इन दिस टाईप ऑफ सिस्टम्स. ह्या टाईपच्या सिस्टममध्ये कुठले कुठले टाईपचे गिअरबॉक्स यूज केले जातात. तर पहिला एक कॉन्स्टंट बेस गिअरबॉक्स आणि स्लायडिंग बेस गिअरबॉक्स, आणि याच्यामध्ये एक असतं आणखी, तर इथं लिहिलेलं नाही तो, ॲक्च्युली तुमच्या सिलेबसला नाही म्हणून मी इथं लिहिलं नाही. तर सगळ्यात पहिले असतं स्लायडिंग मेश गिअरबॉक्स. स्लायडिंग मेश गिअरबॉक्स ठीक आहे. नंतर नेक्स्ट आहे सिंक्रोमेश गिअरबॉक्स आणि कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स. तर पहिले आपण बघणार आहे कॉन्स्टंट मेश, नंतर बघणार आहे सिंक्रोमेश. आता कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स जो आहे त्याच्यामध्ये गिअर काय एकमेकांना कॉन्स्टंटली मेश असतात, बट त्याच्यामध्ये एक डॉग क्लच असतो. तो डॉग क्लच ज्याला अटॅच होईल त्याचीच काय होणार आहे, डॉग क्लच ज्या गिअरला अटॅच होईल त्या गिअरची पॉवर ट्रान्समिट व्हायला स्टार्ट होणार आहे. आणि त्याच्यानंतर सिंक्रोमेश गिअरबॉक्स. आता कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आणि सिंक्रोमेश गिअरबॉक्स सेमच आहे, बट याच्यामध्ये काय असतं, सिंक्रोमेश डिव्हाइस असतं, आणि ते डिव्हाइस ज्या गिअरला अटॅच होईल त्या गिअरची पॉवर ट्रान्समिट व्हायला स्टार्ट होते ठीक आहे. त्याच्यानंतर ओव्हरराईड बघा. तर हे काय ओव्हरराईड म्हणजे सेमी ऑटोमॅटिक टाईप आहे. इट इज यूज कंजक्शन विथ द सिलेक्टिव्ह ट्रान्समिशन. तर कंजक्शन बघा, कंजक्शन म्हणजे काय की ते अटॅच असतं कशाला, कंजेस्टेड असतं ह्या मॅन्युअल ट्रान्समिशनलाच. म्हणजे हे काय की मॅन्युअल ट्रान्समिशनमध्येच थोडीशी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. तर ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशन काय आहे की मॉडर्न कारमध्ये यूज केलं जातं. म्हणजे काय की ज्या कारमध्ये गिअर वगैरे सगळे ऑटोमॅटिक शिफ्ट होणार आहे, किंवा तिथं वेगळं काहीतरी यूज केलेलं असणार आहे, तर त्याच्यामध्ये टॉर्क कन्व्हर्टर आणि फ्लुइड फ्लायव्हील यूज केलं जातं. तर मॉडर्न कार आर प्रोव्हाइडेड विथ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. तर हे काय आहे की ॲडव्हान्स कारमध्ये यूज केलं जातं, किंवा आताच्या कंडिशनमध्ये काही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन किंवा सेमी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या कार्स बघा त्यांच्यामध्ये यूज केलं जातं. इट इज टिपिकली हॅज 3 to 7 फॉरवर्ड स्पीड और 1 रिव्हर्स स्पीड. बघा याच्यामध्ये काय की 7 फॉरवर्ड स्पीड असत्या, म्हणजे 7 गिअर फॉरवर्ड स्पीडसाठी असत्या, आणि 1 गिअर कशासाठी राहतो, रिव्हर्ससाठी राहतो. तर गिअर रेशो आर चेंज ऑटोमॅटिकली युजिंग द हायड्रोमॅटिक ड्राईव्ह. बघा
तर याच्यामध्ये गिअर कसं काय चेंज होतं, तर हायड्रोमॅटिक ड्राईव्ह यूज केला जातो और टॉर्क कन्व्हर्टर. ठीक आहे, याच्यामध्ये काय असतं, टॉर्क कन्व्हर्टर. तर टॉर्क कन्व्हर्टरचं आपल्याला पुढं वर्किंग बघायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर द ड्रायव्हर डज नॉट नीड टू मॅन्युअली शिफ्ट द गिअर्स. आता याच्यामध्ये काय की ड्रायव्हरला गरज नाही काय की मॅन्युअली गिअर शिफ्ट करायची, जसं आपण इथं मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये करणार आहे. त्याच्यानंतर कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन. आता बघा, हे कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन म्हणजे CVT. ठीक आहे, तर CVT जे आहे ते स्कूटीमध्ये यूज केलं जातं. बघा, स्कूटीमध्ये गिअरबॉक्स असतो का, नाही, पण त्याच्यामध्ये कोन आणि पुली टाईप अरेंजमेंट असते. आपण जसं जसं गाडी ॲक्सिलरेट करतो तसं तसं ते कोण एकमेकांपासून दूर जातात, आणि दूर गेल्यानंतर तिथं काय होतं, साईज कमी होती आणि स्पीड इन्क्रीज होती. जसं जसं आपण गाडीचं ॲक्सिलरेशन कमी करणार तसंच ते कोण जवळ येणार आहे. ठीक आहे, तर हे कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन इज ऑल्सो ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. म्हणजे जी स्कूटीमध्ये गिअर नसते बघा, तिथं गिअर नसल्यामुळं ते जे ऑटोमॅटिक होणार. म्हणजे जशी स्पीड इन्क्रीज, आपण जसं जसं गाडी ॲक्सिलरेट करणार तसं ती कोणची काय होणार, स्पीड म्हणजे नाही का एकमेकांपासून दूर जाणार आणि पॉवर ट्रान्समिट व्हायला, म्हणजे नाही का जी स्पीड आहे ती इन्क्रीज होणार. तर ती स्पीड कशी इन्क्रीज होते ते पण आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे, तर बघा आता आपण मॅन्युअल ट्रान्समिशन बघू. तर मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये काय करावं लागतं, ठीक आहे. तर आता गिअरबॉक्स, तर गिअरबॉक्समध्ये आपण मॅन्युअल ट्रान्समिशन बघतोय. तर त्याच्या आधी तुम्हाला काही थोड्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे, तर तर आपण काय करू, आता हे जे गिअरबॉक्सचा जो पॉईंट आहे पुढच्या लेक्चरपासून बघू, कारण की आता हा जो नवीन पॉईंट चालू झाला आहे बघा गिअरबॉक्सचा. तर हे कंटिन्युअस काय आहे की आता मी हा जो चॅप्टर आहे हा 10 तासासाठी डिझाईन करेल. ठीक आहे, तर त्याच्यामधले 2 पॉईंट झाले आपले. तर 2 पॉईंटसाठी 4 लेक्चर दिलेले होते. तर आता इथून पुढं 6 लेक्चर आहे. तर 6 लेक्चरमध्ये आपल्याला काय आहे की, तर बघा याच्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स पण बघायचं आहे. कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आणि स्लायडिंग मेश गिअरबॉक्स. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये टॉर्क कन्व्हर्टर बघायचं आहे. ठीक आहे, आणि EP सायक्लिक गिअरबॉक्स बघायचं आहे. तर 4 गिअरबॉक्स बघायचे टोटल. तर 4साठी आपण 2 लेक्चरमध्ये बघणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तर मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये बघा, इन दिस टाईप VR सिलेक्ट, म्हणजे आपण काय करणार आहे, सिलेक्ट करणार आहे ड्रायव्हिंग कंडिशननुसार पाहिजे तो गिअर. म्हणजे जर गाडी कमी स्पीडमध्ये असेल, म्हणजे नाही का गाडीला कमी स्पीड पाहिजे, तर आपण हाय टॉर्क आणि लेस स्पीडवाला गिअर म्हणजे नाही का शिफ्ट करणार. मग गिअर बॉक्स इज यूज इन दिस सिस्टम आर कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आणि सिंक्रोमेश गिअरबॉक्स. आता गिअरबॉक्स म्हणजे काय, गिअरबॉक्स इट इज अ डिव्हाइस टू मल्टिप्लाय द इंजिन टॉर्क इज नोन ॲज ट्रान्समिशन. बघा, एक असं डिव्हाइस आहे ते काय करणार आहे, इंजिन काय करतं, कॉन्स्टंट टॉर्क देतं, आणि तो टॉर्क काय करतं, मल्टिप्लाय करतं, कमी करतं, जादा करतं. कमी आणि जादा करायचं काम करून करणारे गिअरबॉक्स करणारे. इट मे बी गिअरबॉक्स इन मॅन्युअल ट्रान्समिशन, सेमी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन और फुल्ली ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. मग गिअरबॉक्स काय की सेमी ऑटोमॅटिकमध्ये पण असणार आहे, फुल्ली ऑटोमॅटिकमध्ये पण असणार आहे, आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये पण असणार आहे. असं काही नाही की तिन्ही याच्यामध्ये गिअरबॉक्स असतो, बट काही याच्यामध्ये ऑटोमॅटिक गिअर शिफ्ट केल्या जातात आणि काही याच्यामध्ये मॅन्युअली शिफ्ट केल्या जातात. तर मॅन्युअली जिथे शिफ्ट करतात त्याला मॅन्युअल ट्रान्समिशन म्हणतात. ठीक आहे, तर मेन फंक्शन ऑफ गिअरबॉक्स. आता गिअरबॉक्सचं मेन फंक्शन काय आहे, मेन फंक्शन ऑफ गिअरबॉक्स टू प्रोव्हाइड नेसेसरी व्हेरिएशन टू ड्रायव्हिंग टॉर्क ऑकर्ड टू ऑपरेटिंग कंडिशन्स. मग याचं मेन फंक्शन आहे की त्याने काय केलं पाहिजे, ड्रायव्हिंग कंडिशननुसार पाहिजे तेवढा टॉर्क ट्रान्समिट केला पाहिजे. ठीक आहे, गिअरबॉक्स प्रोव्हाइड 3 और 5 फॉरवर्ड. आता जनरली गिअरबॉक्समध्ये काय की 3 ते 5 फॉरवर्ड गिअर असतात, म्हणजे पुढच्या डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी, आणि रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी एक एक गिअर असतो. ठीक आहे, द आउटपुट टॉर्क इनपुट बिटवीन इंजिन अँड ड्रायव्हिंग. बघा, आता इंजिनकडनं येणारा शाफ्ट जो आहे तो क्लचला अटॅच असतो, क्लचकडनं जो येणारा शाफ्ट आहे तो गिअरला अटॅच असतो, आणि गिअरमध्ये म्हणजे नाही का
गिअरबॉक्सचा इनपुट शाफ्ट आणि गिअरबॉक्समध्ये एक आउटपुट शाफ्ट असे 2 शाफ्ट राहतात. मग इनपुट शाफ्ट हा क्लचकडनं येतो आणि आउटपुट शाफ्ट हा प्रोपेलर शाफ्टला किंवा डायरेक्ट डिफरन्शियलला पण जातो. म्हणजे डिपेंड अपॉन व्हेकल लेआउट. जर रिअर व्हील ड्राईव्ह जर गाडी असेल तर मग तिथं कशाला जाणार, तो प्रोपेलर शाफ्टला जाणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही बेसिक्स आहे बघा. गाडीला रेजिस्टन्स होतो, म्हणजे काय की मोशनला अपोजिट रिॲक्टिव्ह फोर्सेस ॲक्ट होतात. तर मग कुठल्या कुठल्या टाईपचे रेजिस्टन्स येतात बघा व्हेकलमध्ये. व्हेन द व्हेकल इज मूव्ज देअर इज अपोजिंग फोर्स नोन ॲज अपोजिंग फोर्स ऑन द व्हेकल नोन ॲज रेजिस्टन्स. बघा, जे अपोजिंग फोर्सेस आहे व्हेकलच्या मुवमेंटला, व्हेकलच्या मोशनला अपोज करणारे, त्यांना काय म्हणायचं, रेजिस्टन्स म्हणायचं. तर इंजिन हॅज प्रोड्यूस ट्रॅक्टिव्ह एफर्ट. बघा, इंजिन काय करतं, ट्रॅक्टिव्ह एफर्ट प्रोड्यूस करतं, म्हणजे टॉर्क प्रोड्यूस करतं टू ओव्हरकम धिस रेजिस्टन्स. आता बघा, जोपर्यंत गाडीला होणारा रेजिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा जास्त फोर्स व्हेकलवरती ॲक्ट होत नाही, म्हणजे इंजिन प्रोड्यूस करीत नाही, तोपर्यंत गाडीची मुवमेंट होऊ शकत नाही. मग बघा, रेजिस्टन्स करणारे कुठले कुठले फॅक्टर्स आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी गाडीच्या मोशनला रेजिस्ट करतात. तर पहिला आहे विंड रेजिस्टन्स, दुसरा आहे ग्रॅडियंट रेजिस्टन्स. आता ग्रॅडियंट म्हणजे काय की स्लोप जो राहणार आहे, सपोज गाडीचा रस्ता जर असा स्लोपमध्ये असेल तर या स्लोपला पण काय होणार आहे, हा स्लोप पण रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही रोलिंग रेजिस्टन्स. आता रोलिंग रेजिस्टन्स बघा, व्हेकल म्हणजे रोलिंग रेजिस्टन्स जनरली कधी प्रोड्यूस म्हणजे कसा होतो बघा, रस्ता जर खूप खराब असेल तर अशा केसमध्ये रोलिंग रेजिस्टन्स हाय राहतो. आणि टोटल रेजिस्टन्स, आता टोटल रेजिस्टन्स म्हणजे काय की या तिन्हीचं समेशन. तर पहिला आहे विंड रेजिस्टन्स. आता वाऱ्यामुळं पण काय होतं मोशनला, सपोज वारा जर सेम डायरेक्शनमध्ये असेल तर अपोजिट होणार नाही, स्पीड इन्क्रीज करतं. बट जो वारा वाहणार आहे तो जर अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल, म्हणजे सपोज व्हेकल जर अशी इकडे चालली आणि विंड जो येतो ह्या डायरेक्शनने असेल तर अशा केसमध्ये काय होणार आहे, रेजिस्टन्स होणार आहे. ठीक आहे. ग्रेडियंट रेजिस्टन्स. आता ग्रेडियंट रेजिस्टन्स म्हणजे काय की गाडी चढाने चालली तर चढ पण काय करतो, एक रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो, तर त्याला काय म्हणायचं, ग्रेडियंट रेजिस्टन्स. आणि रोलिंग रेजिस्टन्स. आता रोलिंग रेजिस्टन्स रस्त्यावरती डिपेंड आहे. जर रस्ता चांगला असेल तर रोलिंग रेजिस्टन्स कमी राहील, रस्ता खराब असेल तर रोलिंग रेजिस्टन्स जास्त राहील. तर बघा, इथं ग्राफ दाखवलेला आहे, टोटल रेजिस्टन्स वर्सेस स्पीड ऑफ द व्हेकल. ठीक आहे. मग बघा, आता रोलिंग रेजिस्टन्स काय, कॉन्स्टंट रेजिस्टन्स आहे का, तो रोडच्या सरफेसवरती डिपेंड आहे. आता जनरली रोड चांगलाच असतो, काही ठिकाणी खराब राहतो. ठीक आहे. तर रोलिंग रेजिस्टन्स काय आहे की कॉन्स्टंट रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. त्याची एवढी व्हॅल्यू आहे, मग तेवढा रेजिस्टन्सच्या अगेन्स्टमध्ये रिॲक्टिव्ह फोर्स इंजिनला प्रोड्यूस करण्याची. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रॅडियंट रेजिस्टन्स. आता ग्रॅडियंट रेजिस्टन्स डिपेंड अपॉन द स्लोप ऑफ द रोड. तर तो काय स्लोपवरती डिपेंड आहे. मग जनरली तो पण काय कॉन्स्टंटच असणार आहे. सपोज आपण जर जो सरफेस आहे तो कॉन्स्टंट जर नाही का, म्हणजे स्ट्रेट जर कन्सिडर केला तर ग्रॅडियंट रेजिस्टन्स पण काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आता विंड रेजिस्टन्स बघा, आता विंडचा जो रेजिस्टन्स आहे, ज्यावेळेस गाडी स्टॅटिक कंडिशनमध्ये राहते त्यावेळेस विंड रेजिस्टन्स झिरो राहतो. काय राहतो, झिरो राहतो. बट जशी जशी स्पीड इन्क्रीज होती तसं रोलिंग नाही का, विंडचा रेजिस्टन्स इन्क्रीज होत जातो, कारण की एक मोशन प्रोड्यूस होती आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये रेजिस्टिव्ह फोर्स पण प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. आणि टोटल रेजिस्टन्स बघा, रोलिंग रेजिस्टन्स कॉन्स्टंट रेजिस्टन्स आहे, कसं आहे, कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर ना ग्रॅडियंट रेजिस्टन्स पण कसा आहे, कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. ॲक्च्युली हा कॉन्स्टंट नसतो, हा रोडवरती डिपेंडेबल. आपण कन्सिडर केलं की रोड कसा आहे, स्ट्रेट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे विंड रेजिस्टन्स. मग विंड रेजिस्टन्स डिपेंड आहे कशावरती, स्पीडवरती. जेवढी जास्त व्हेकलची स्पीड राहणार आहे तेवढा जास्त विंड रेजिस्टन्स राहणार आहे. जर व्हेकलची स्पीड जर कमी असेल तर विंड रेजिस्टन्स पण कमी असणार आहे. त्याच्यामुळे हा ग्राफ बघा असा कंटिन्युअस इन्क्रीजिंग होतो. हा कंटिन्युअस इन्क्रीज का होतो, तर तो कशावरती डिपेंड आहे, विंड रेजिस्टन्सवरती. आणि विंड रेजिस्टन्स कशावरती डिपेंड आहे, तर व्हेकलच्या स्पीडवरती. बट ग्रॅडियंट रेजिस्टन्स आणि रोलिंग रेजिस्टन्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे. मग त्याच्यामुळे हा ग्राफ डायरेक्ट इथून स्टार्ट होतो, इथून स्टार्ट होत नाही. जर व्हेकलला मुवमेंट करायची असेल तर ग्रॅडियंट रेजिस्टन्स आणि रोलिंग रेजिस्टन्सपेक्षा जास्त फोर्स प्रोड्यूस करावं लागेल, तेव्हाच व्हेकलची काय होऊ शकते, स्पीड इन्क्रीज होऊ शकते. ठीक आहे. तर मग हे होतं त्याचं बेसिक ग्राफ. ठीक आहे. ॲक्च्युली हा ग्राफ पेपरला येत नाही, बट तुम्हाला माहिती पाहिजे की व्हेकल मुवमेंट होताना कुठले कुठले रेजिस्टन्स होतात. तर विंड रेजिस्टन्स, ग्रॅडियंट रेजिस्टन्स, रोलिंग रेजिस्टन्स आणि सगळ्यांची समेशन केली त्याला आपण काय म्हणतो, टोटल रेजिस्टन्स म्हणतो. आता बघा, व्हेकलमध्ये
हे जे रेजिस्टन्स प्रोड्यूस होणार आहे, या रेजिस्टन्सच्या अगेन्स्टमध्ये फोर्स प्रोड्यूस करणार आहे कोण, तर इंजिन. तर त्याच एफर्टला काय म्हणतात, ट्रॅक्टिव्ह एफर्ट म्हणतात. ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. बघा आता आता ते जे रेजिस्टन्स होते त्यांना आपण ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणू, आणि हे काय आहे, ट्रॅक्टिव्ह एफर्ट्स आहे. ट्रॅक्टिव्ह एफर्ट्स आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स ज्यावेळेस इक्वल असणार आहे त्यावेळेस काय होणार, व्हेकलची मुवमेंट होणार नाही. बट ट्रॅक्टिव्ह एफर्ट जे ते जर जास्त असेल आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स जर कमी असेल तर व्हेकलची मुवमेंट व्हायला स्टार्ट होते. ठीक आहे. आणि व्हेकलची मुवमेंट करण्यासाठी ट्रॅक्टिव्ह एफर्टपेक्षा जास्त फोर्स, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्सपेक्षा जास्त काय पाहिजे, ट्रॅक्टिव्ह एफर्ट पाहिजे. ठीक आहे. व्हेकल इज मुव्हिंग अलॉंग द रोड ॲट युनिफॉर्म स्पीड, देर आर व्हेरियस फोर्सेस अपोजिंग द मोशन्स. मग बघा वेगवेगळे फोर्सेस काय करतात, व्हेकलच्या मोशनला अपोज करतात. द समेशन ऑफ ऑल द ऑपोजिंग रेजिस्टन्स इज नोन ॲज ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. ठीक आहे. द विंड रेजिस्टन्स, त्याच्यानंतर रोलिंग रेजिस्टन्स, ग्रॅडिएट रेजिस्टन्स यांची जी समेशन करणार आहे त्याला आपण काय म्हणणार, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणणार आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. टू प्रोपेल द व्हेकल इंजिन प्रोड्यूस फोर्स नोन ॲज ट्रॅक्टिव्ह एफर्ट. आता बघा गाडीला जर चालण्यासाठी इंजिन स्टार्ट करणार आहे, आणि इंजिन स्टार्ट केल्यानंतर इंजिन काय करणार आहे, टॉर्क प्रोड्यूस करणार आहे. त्याला काय म्हणणार आहे आपण, ट्रॅक्टिव्ह एफर्ट म्हणणार आहे. आणि जो रेजिस्टन्स म्हणणार त्याला काय म्हणणार आहे आपण, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणणार आहे. व्हेन द ट्रॅक्टिव्ह एफर्ट इज इक्वल्स टू ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स, व्हेकल स्पीड इज मेंटेन. बघा ज्यावेळेस ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स आणि ट्रॅक्टिव्ह फोर्स इक्वल असतात त्यावेळेस व्हेकलची स्पीड काय होती, मेंटेन होती, कॉन्स्टंट राहते. ठीक आहे. व्हेन द ट्रॅक्टिव्ह एफर्ट इज मोर दॅन द ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स, व्हेकल ॲक्सेलरेट. बघा ट्रॅक्टिव्ह एफर्ट हे जास्त असेल कशापेक्षा, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्सपेक्षा, तर व्हेकल काय होणार आहे, ॲक्सेलरेट होणार आहे, स्पीड पिकअप घेणार आहे. ठीक आहे. ट्रॅक्टिव्ह एफर्ट इज लेस दॅन द व्हेकल रेजिस्टन्स, व्हेकल इज डिसॲक्सेलरेटेड. आता बघा ट्रॅक्टिव्ह एफर्ट जर कमी झाले कशापेक्षा, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्सपेक्षा, तर व्हेकलची स्पीड काय होणार आहे, ऑटोमॅटिक कमी व्हायला लागणार आहे. बघा आपण सपोज गाडी खूप पळवल्यानंतर जर क्लच ओढला आणि इंजिन बंद जर केलं तर गाडीची मोशन कंडिशनमध्ये राहते, बट हळूहळू काय होती, स्पीड डिक्रीज होत जाते. तर डिक्रीज का होती, गाडीची स्पीड कॉन्स्टंट का राहत नाही, तर का राहत नाही, कारण की आपल्याकडे जे ट्रॅक्टिव्ह एफर्ट आहे, जे ट्रॅक्टिव्ह एफर्ट प्रोड्यूस व्हायचे काय होऊन जातात, झिरो होऊन जातात. बट रेजिस्टन्स काय होतो, झिरो नाही होत, रेजिस्टन्स कॉन्स्टंट राहतो. आणि त्याच्यामुळे गाडीची स्पीड काय होती, हळूहळू कमी व्हायला लागते. त्यालाच आपण डिसॲक्सेलरेट म्हणतो. ठीक आहे. डिॲक्सेलरेट्स म्हणतो. ठीक आहे. आता बघा इथं बघायचं आपल्याला ट्रॅक्टिव्ह एफर्ट. तर ट्रॅक्टिव्ह एफर्ट म्हणजे काय, द ड्रायव्हिंग फोर्स प्रोड्यूस पॅरलल टू द रोड बिटवीन टायर अँड रोड ड्यू टू द व्हील टॉर्क इज नोन ॲज ट्रॅक्टिव्ह एफर्ट. बघा आता ट्रॅक्टिव्ह एफर्ट म्हणजे काय की इंजिन पॉवर प्रोड्यूस करणार, इंजिन केलेली पॉवर प्रोड्यूस झालेली काय करणार, व्हेकलला मुवमेंट करायसाठी यूज करणार. तर मुवमेंट कशी होणार आहे, ज्यावेळेस व्हेकलचे टायर रोटेट होणार आहे, आणि टायर आणि रोड यांच्यामध्ये काय होणार आहे, मुवमेंट होणार आहे. आणि मुवमेंट होणार आहे, त्या मुवमेंट थ्रू काय प्रोड्यूस होणार, ट्रॅक्टिव्ह एफर्ट प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. म्हणजे जेवढं जास्त इंजिनची पॉवर प्रोड्यूस होणार तेवढं जास्त ट्रॅक्टिव्ह एफर्ट जनरेट होणार. इट डिपेंड अपॉन द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड. आता बघा ज्यावेळेस व्हील रोटेट होणार आहे, व्हील रोटेट होणार आणि ते कशावरती रोटेट होणार, रोडच्या सरफेसवरती रोटेट होणार. बघा मग टायरला जेवढं, बघा टायर आणि रोड यांच्यामध्ये काय होणार आहे, अल्टिमेट फ्रिक्शन होणार आहे, म्हणजे तिथनं ती एकमेकांवरती रोल होणार आहे. ठीक आहे. त्या रोलिंगमध्ये जर टायरचा जो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे तो जर खूप कमी असेल, म्हणजे टायर बघा इवन गाडीचे टायर जर विअर झाल्यानंतर गाडी कशी पिकअप कमी घेते, टॉर्क ट्रान्समिशन कॅपॅसिटी तिची कमी होती. पण जेवढी जास्त टायरला नक्षी असणार आहे बघा त्याच्यावरती आपण त्याला काय म्हणतो, टायरची जी डिझाईन आहे त्याला आपण नक्षीच म्हणतो. ठीक आहे. तर ते नक्षी जेवढी जास्त असणार आहे तेवढी जास्त त्याची ट्रॅक्टिव्ह एफर्ट प्रोड्यूस करणार आहे. मग इट व्हॅरीज विथ द इंजिन स्पीड. मग ट्रॅक्टिव्ह एफर्ट कशावरती डिपेंड आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर. मग बघा तुम्ही म्हणशाल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इन्क्रीज करायचा, मग रोड खराब आहे तिथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त राहतो. बट रोड जर जास्तच खराब असेल तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन खूप जास्त होतो, आणि मग त्याच्या अगेन्स्टमध्ये तेवढा जास्त फोर्स प्रोड्यूस करावा लागतो इंजिनला. ठीक आहे. तर मग इंजिनच्या स्पीड आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनवरती डिपेंड आहे ट्रॅक्टिव्ह एफर्ट. आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स, इट इज द टोटल रेजिस्टन्स एन्काउंटर्ड टू द व्हेकल मोशन. व्हेकल इज मूव इन फॉरवर्ड डायरेक्शन ओनली व्हेन ट्रॅक्टिव्ह एफर्ट इज प्रोड्यूस
by the wheel is greater than the tractive resistance, then the tractive resistance is given by, बघा tractive resistance is equals to wind resistance plus gradient resistance plus rolling resistance. मी आताच तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. The tractive resistance is nothing but summation of all resistance. ऑल रेजिस्टन्स कुठले कुठले, तर विंड रेजिस्टन्स आहे, ग्रॅडियंट रेजिस्टन्स आहे आणि रोलिंग रेजिस्टन्स आहे. आणि ट्रॅक्टिव्ह एफर्ट कशावरती डिपेंड आहे, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर अँड रोड आणि इंजिनच्या स्पीडवरती डिपेंड आहे ट्रॅक्टिव्ह एफर्ट. आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स कशावरती डिपेंड आहे, तर विंड रेजिस्टन्स, ग्रॅडियंट रेजिस्टन्स आणि रोलिंग रेजिस्टन्स. तर आता ट्रॅक्टिव्ह एफर्ट, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. आता जर ट्रॅक्टिव्ह एफर्ट बघा, आता मी इथं लिहितो टी म्हणजे ट्रॅक्टिव्ह एफर्ट. मग ट्रॅक्टिव्ह एफर्ट जर जास्त असेल आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स जर कमी असेल, ठीक आहे, कमी असेल, तर अशा केसमध्ये गाडी काय होती, ॲक्सेलरेट होती, ठीक आहे. जर ट्रॅक्टिव्ह एफर्ट कमी असेल आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स जास्त असेल तर गाडी काय होणार आहे, डिॲक्सेलरेट होणार आहे, ठीक आहे. तर म्हणजे ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्सवरती डिपेंड आहे व्हेकलची मुवमेंट. तर हे बेसिक आहे, ठीक आहे. याचं काय पेपरला विचारणार नाही, बट तुम्हाला माहिती पाहिजे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, व्हॅरिएशन ऑफ ट्रॅक्टिव्ह एफर्ट अँड टोटल रेजिस्टन्स. तर बघा आता वन बाय वन बघणार आहे आपण. पर्टिक्युलर गिअरसाठी जर पॉवर अवेलेबल ॲट द व्हील वर्सेस रोड स्पीड, या दोन गोष्टीचा आपण ग्राफ बघणार आहे. बघा, फर्स्ट गिअर जर असेल तर अशा केसमध्ये हा ग्राफ कसा आहे, असा जातो, सडन इन्क्रीज होतो. म्हणजे काय की पॉवर अवेलेबल ॲट व्हील जास्त राहते आणि स्पीड कशी राहते, कमी राहते. म्हणजे बघा, फर्स्ट गिअरवरती स्पीड कमी राहणार आहे आणि टॉर्क ट्रान्समिशन म्हणजे टॉर्क जास्त राहणार आहे. त्याच्यानंतर तेच जर आपण सेकंड गिअर जर बघितला, तर सेकंड गिअरचा ग्राफ असा इथनं स्टार्ट होतोय. म्हणजे याचा अर्थ काय आहे की सेकंड गिअरमध्ये बघा स्पीड जास्त राहते ॲज कम्पेअर टू फर्स्ट गिअर. बट तर हा ग्राफ काय की याच्यापेक्षा हा काय इथं जास्त वरती गेला होता, बट हा त्याच्यापेक्षा थोडा कमी वर गेला. याचा अर्थ काय की पॉवर अवेलेबल ॲट रोड व्हील्स ती कशी राहणार आहे, कमी राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ इथं काय टॉर्क कमी असतो, काय राहतो, टॉर्क लेस असतो ॲज कम्पेअर टू फर्स्ट. त्याच्यानंतर जर थर्ड गिअर बघितला तर थर्ड गिअरचा ग्राफ असा गेलाय बघा. तर थर्ड गिअरचा ग्राफ जो आहे त्याच्यामध्ये स्पीड खूप जास्त आहे. जर आपण इथं एंड पॉईंट बघितला तर स्पीड एवढीच होती, इथं जर बघितला स्पीड जास्त होती. आणि जर इथं बघितला तर स्पीड खूप जास्त आहे, बट इथं इकडच्या बाजूला जर बघितला तर टॉर्क कसं आहे, कमी. त्याच्यानंतर तेच टॉप गिअर म्हणजे लास्टवाला किंवा फोर्थ गिअर. तर फोर्थ गिअरमध्ये पण पॉवर खूप जास्त आहे, स्पीड खूप जास्त आहे, बट पॉवर कमी म्हणजे टॉर्क कमी. आणि ह्या काय पॉवर ऑफ द व्हील लेवल टू द रोड. आता बघा ॲक्च्युली हा फोर्थ गिअर आहे, फिफ्थ गिअर म्हणजे लास्टवाला. जेवढी इंजिनची स्पीड आहे तेवढी स्पीड काय असणार आहे, व्हेकलची स्पीड असणार आहे. तर मग अशा केसमध्ये जर बघितलं आपण तर हा जो आहे याच्यामध्ये स्पीड खूप जास्त आहे आणि पॉवर कशी आहे, कमी. मग ॲट द एंड दोघांची पॉवर काय होती, या इथपर्यंतच पॉवर इन्क्रीज होती. बट मग नंतर स्पीड काय होती, स्पीड इन्क्रीज होत जाते, पॉवर कॉन्स्टंट राहते, ठीक आहे. तर मॅक्सिमम पॉसिबल रोड स्पीड काय एवढी, हा जो पॉईंट आहे याला काय म्हणायचं, मॅक्सिमम पॉसिबल स्पीड म्हणायचं, ठीक आहे. या ग्राफवरून काय लक्षात आलं थोडक्यात, तर या ग्राफमधून एकच समजतं की फर्स्ट गिअरवरती पॉवर जास्त राहते, स्पीड कमी राहते ॲज कम्पेअर टू सेकंड गिअरमध्ये पॉवर थोडीशी कमी होती, स्पीड जास्त होती. त्याच्यानंतर थर्डमध्ये पॉवर आणखी कमी होती बट स्पीड जास्त होती. आणि टॉपच्या गिअरमध्ये पुन्हा पॉवर आणखीन कमी होती आणि नंतरनं स्पीड इन्क्रीज होती. बट एक अशी स्टेज येते पॉवर पण कॉन्स्टंट राहते आणि स्पीड मॅक्सिमम पॉसिबल मेंटेन होती, ठीक आहे. म्हणजे पॉवर एवढीच लागणार आहे आणि मॅक्सिमम पॉसिबल स्पीड काय म्हणजे बघा कमीत कमी पॉवर एवढीच होणार, याच्यापेक्षा कमी होणार नाही, ठीक आहे. आणि स्पीड पण कशी राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे काय की गाडीचं समथिंग इथं एंड पॉईंट आहे, या पॉईंटपेक्षा जास्त पॉवर ट्रान्समिट होऊ शकत नाही आणि जास्त स्पीड पण इन्क्रीज होऊ शकत नाही. तुम्हाला जर स्पीड इन्क्रीज करायची असेल तर पुन्हा पॉवर इनपुट इन्क्रीज करावं लागेल. म्हणजे काय की आता जो गिअर आहे, गिअर बॉक्स आहे, मग त्याचं प्रत्येक व्हेकलचं आणि इंजिनचं काय आहे की कॅपॅसिटी ठरलेलं आहे. 100 सीसी इंजिन असेल तर ते एवढंच न्यूटन मीटर टॉर्क प्रोड्यूस करू शकतो आणि तेवढ्याच टॉर्कला एवढीच हाय स्पीड मेंटेन होऊ शकते, त्याच्यापेक्षा जास्त स्पीड मेंटेन होऊ शकत नाही. या असं त्याचं मिनिंग आहे, ठीक आहे. तर व्हॅरिएशन ऑफ ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि टोटल रेजिस्टन्स आपण इथं जस्ट गिअरबॉक्सच्या कम्पॅरिझनमध्ये फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअरच्या नुसार बघितलं, ठीक आहे. तर हे तुम्हाला
पेपरमध्ये येणार नाही, पण तुम्हाला हे माहिती पाहिजे. ठीक आहे. जर आलं तर तुम्हाला लिहिता पण आलं पाहिजे. पण शक्यतो याच्यावरती क्वेश्चन आतापर्यंत कधी आलेलं नाही. बट हे जस्ट एक नॉलेज पर्पज आहे की तुम्हाला समजलं पाहिजे. फर्स्ट गिअर आपण जर आपल्याला गाडी नाही का, म्हणजे गाडी ज्यावेळेस आपण जस्ट स्टार्ट करणार आहे, स्टार्ट केल्यानंतर आपण तिला डायरेक्ट चौथा गिअर का टाकू शकत नाही? तर का टाकू शकत नाही? कारण की चौथ्या गिअरला स्पीड जास्त राहते आणि टॉर्क कमी राहतो, पॉवर कमी राहते. आणि स्टार्टिंग कंडिशनमध्ये पॉवर जास्त लागते, स्पीड कमी ठेवावं लागते. ठीक आहे. म्हणजे त्यासाठी आपण फर्स्टच गिअर यूज करणार आहे. हा त्याचा मिनिंग आहे. याच्या बिहाइंड दॅट तुम्हाला हे समजलं पाहिजे. जिथं आपल्याला हाय टॉर्क कंडिशन पाहिजे, तर अशा केसमध्ये आपल्याला फर्स्टच गिअर शिफ्ट करावं लागेल. सेकंड किंवा थर्ड फोर्थ गिअरवरती आपण स्टार्टिंगला व्हेकल स्टार्ट करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे जस्ट मोशन कंडिशनमध्ये आणू शकत नाही. तो फर्स्टच गिअर आणू शकतो. का? कारण की इनिशियल स्टेजला गाडीला पॉवर जास्त लागते, स्पीड कमी राहणार आहे. पॉवर जास्त असली स्पीड काय होणार? कमी होणार. म्हणजे टॉर्क जास्त, स्पीड कमी. आता लास्ट पॉईंट बघा. लास्ट म्हणजे नेक्स्ट पॉईंट आहे नीड अँड फंक्शन्स ऑफ गिअरबॉक्स. तर गिअरबॉक्सचे मेन फंक्शन्स काय काय आणि नीड काय? व्हेन व्हेकल इज मूव्ह. आता बघा, गिअरबॉक्स नीड काय, गरज काय की व्हेकलचं जे इंजिन आहे ते इंजिन काय करतं? कॉन्स्टंट टॉर्क प्रोड्यूस करतं. मग कॉन्स्टंट टॉर्कवरती व्हेकल मूव्ह होत नाही. व्हेकल काय आहे की डिपेंड अपॉन कंडिशन आहे. सपोज जर समोरून काही ऑब्स्टेकल आलं तर व्हेकलची स्पीड कमी करावी लागते, किंवा गाडी आपण नाही का म्हणजे थांबवतो, थांबल्यानंतर पुन्हा चालते, चालल्यानंतर काही ठिकाणी आपण पेट्रोल टाकायचे, पुन्हा स्पीड कमी. तर म्हणजे हे काय आहे की कंडिशन आहे. या कंडिशननुसार ड्रायव्हर काय करतो? गाडीची स्पीड कमी जादा करतो. बट इंजिन काय आहे? इंजिन कॉन्स्टंट स्पीडला पॉवर प्रोड्यूस करतं. मग हे जे व्हॅरिएशन आहे हे मेंटेन करायसाठी गिअरबॉक्स काम करणार आहे. ठीक आहे. वेन व्हेकल इज मूव्ह, टोटल रेजिस्टन्स ऑन द व्हेकल डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. आणि टोटल रेजिस्टन्स पण कसा आहे? कॉन्स्टंट नसतो. का? कारण की स्पीडवरती डिपेंड राहतो. ठीक आहे. जेवढं जास्त स्पीड तेवढं विंड रेजिस्टन्स जास्त, आणि तेवढं विंड रेजिस्टन्स जास्त तेवढा टोटल रेजिस्टन्स जास्त. ठीक आहे. डज नॉट कॉन्स्टंट बट इट व्हॅरिएशन्स विथ द स्पीड. बघा, हे व्हॅरिएशन होणार आहे स्पीड सोबत. टू प्रोपेल द व्हेकल इंजिन मस्ट बी व्हॅरी ट्रॅक्टिव्ह एफर्ट विथ द व्हॅरिएशन ऑफ टोटल रेजिस्टन्स. मग बघा आता काय आहे की इंजिनची जी स्पीड आहे, टॉर्क प्रोड्यूस करायचं काम आहे, ते कॉन्स्टंट असणार आहे. बट जो टोटल रेजिस्टन्स आहे तो कमी जास्त असणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? गिअर शिफ्ट करावं लागतं. इफ द ट्रॅक्टिव्ह एफर्ट इज एक्सिडिंग द सम ऑफ ऑल द रेजिस्टन्स, देन द एक्सेस ड्रायव्हिंग फोर्स विल बी ॲक्सेलरेट द व्हेकल. इफ द ट्रॅक्टिव्ह एफर्ट इज लेस दॅन द समेशन ऑफ ऑल द रेजिस्टन्स, देन एक्सेस रेजिस्टन्स विल बी डिसॲक्सेलरेट द व्हेकल. बघा, याचा अर्थ काय आहे की इंजिननं जो ट्रॅक्टिव्ह एफर्ट प्रोड्यूस केलाय, तो जर टोटल रेजिस्टन्सपेक्षा जास्त असेल तर व्हेकल ॲक्सलरेट करणार आहे. जर ट्रॅक्टिव्ह एफर्ट व्हेकलच्या स्पीडपेक्षा कमी असेल तर तिथं काय होणार आहे? गाडी डिसॲक्सेलरेट होणार आहे. ठीक आहे. मग टू ओव्हरकम द व्हॅरिएशन ऑफ रेजिस्टन्स अँड ट्रॅक्टिव्ह एफर्ट ऑफ द व्हेकल ॲट द व्हॅरिएशन ऑफ स्पीड ट्रान्समिशन इज नेसेसरी. बघा की आता ट्रॅक्टिव्ह एफर्ट जो प्रोड्यूस होणार आहे तो जर इन्क्रीज डिक्रीज करायचा असेल तर इन्क्रीज डिक्रीज करायचं काम कोण करणार आहे? इंजिन करणार आहे. बट आता ट्रॅक्टिव्ह एफर्ट कॉन्स्टंट आहे आणि व्हेकलचं रेजिस्टन्स कमी जास्त आहे. म्हणजे व्हेकलचं रेजिस्टन्स काय आहे की डिपेंड अपॉन विंड आहे. ठीक आहे. म्हणजे कंडिशनवरती डिपेंड आहे. जर ट्रॅक्टिव्ह एफर्ट कॉन्स्टंट आहे, काय आहे? कॉन्स्टंट आहे, आणि आपल्याला व्हेकलची स्पीड इन्क्रीज करायची, तर व्हेकलची स्पीड इन्क्रीज करायसाठी काय आहे की टोटल रेजिस्टन्स कमी पाहिजे. तर म्हणजे इथं काय आहे की इंजिन ट्रॅक्टिव्ह एफर्ट कॉन्स्टंट प्रोड्यूस करणार आहे, बट व्हेकलची स्पीड आपल्याला व्हेकल जे चालवणार आहे चालवताना काय होणार आहे की स्टार्टिंगला स्पीड कमी ठेवणार आहे, नंतर जास्त होणार आहे, नंतर पुन्हा काय आहे की काही ऑब्स्टेकल झाले तर कमी करावं लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ ट्रॅक्टिव्ह एफर्ट कॉन्स्टंट राहणार आहे, बट रेजिस्टन्स व्हॅरी होणार आहे. मग व्हॅरिएशन जे प्रोड्यूस होणार आहे ते बॅलन्स करायसाठी ट्रान्समिशन सिस्टम काम करणार आहे, म्हणून त्याची गरज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं एलिमेंट्स ऑफ गिअरबॉक्स. आतापर्यंत जे गिअरबॉक्सचे नाही का म्हणजे स्टार्टिंगला जे बघितलं ते जस्ट बेसिक होतं, त्याच्यावरती शक्यतो क्वेश्चन येणार नाही. बट एलिमेंट्स ऑफ गिअरबॉक्सवरती क्वेश्चन येईल. एलिमेंट्स ऑफ गिअरबॉक्समध्ये कुठले कुठले एलिमेंट्स राहतात हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. तर कॉन्स्टंट बेस गिअरबॉक्सचं इथं ड्रॉइंग दाखवलेलं आहे. जनरली सगळ्या गिअरबॉक्समध्ये 2च शाफ्ट राहतात. ठीक आहे. तर आपण हे पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आज आपण काय काय बघितलं, तर आज आपण मल्टीप्लेट क्लच बघितला. मल्टीप्लेट क्लच नंतर सिंगल प्लेट क्लच प्लेटमधला डिफरन्स बघितला. ट्रबल शूटिंग हे पेपरला येत नाही,
पण जस्ट तुम्ही एक रीड आउट करून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर मॅन्युअल टाईप ऑफ ट्रान्समिशन बघितलं. टाईप ऑफ ट्रान्समिशनमध्ये मॅन्युअल, सिलेक्टिव्ह ट्रान्समिशन, ओव्हरराईड आणि ऑटोमॅटिक. ओव्हरराईड काय आहे की याचं कंजेक्शन आहे सिलेक्टिव्ह मॅन्युअल नाही का सिलेक्टिव्ह ट्रान्समिशनचं. तर ॲक्च्युली हा टाईप नाही, ठीक आहे. बट मी इथं दिलेलं आहे. ॲक्च्युली हे काहीच व्हेकलमध्ये राहतं, काहीमध्ये नसतं. नंतर नाही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये हायड्रोमॅटिक ड्राईव्ह आणि टॉर्क कन्व्हर्टर यूज केलं जातं. त्याच्यामध्ये EP सायक्लिक गिअर ट्रेन पण असते, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गिअर बॉक्स म्हणजे काय बघितलं, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेकलमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे रेजिस्टन्स येतात. टोटल रेजिस्टन्स म्हणजे विंड रेजिस्टन्स, ग्रेडियंट रेजिस्टन्स, रोलिंग रेजिस्टन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रॅक्टिव्ह एफर्ट. ट्रॅक्टिव्ह एफर्ट कोण प्रोड्यूस करतं? इंजिन. आणि इंजिनमध्ये जी पॉवर प्रोड्यूस होणार आहे ती टॉर्क प्रोड्यूस करणार आहे. टॉर्क प्रोड्यूस झाल्यानंतर व्हेकलचे व्हील्स रोटेट होणार आणि ते व्हील्स काय करणार? ट्रॅक्टिव्ह एफर्ट प्रोड्यूस करणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर व्हेरिएशन ऑफ ट्रॅक्टिव्ह एफर्ट आणि टोटल रेजिस्टन्स विथ पर्टिक्युलर गिअर. मग फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर, टॉप गिअर आणि पॉवर ऑफ द व्हेकल लेवल. म्हणजे ज्यावेळेस म्हणजे इंजिन स्पीड आणि व्हेकलची स्पीड मेंटेन होणार आहे, इक्वल होणार आहे, त्यावेळेसची आपण कंडिशन बघितली आणि तो जो पॉईंट भेटतो त्याला मॅक्सिमम पॉईंट म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर नीड्स ऑफ गिअर बॉक्स बघितले आणि आता आपण बघणार आहे एलिमेंट्स ऑफ गिअर बॉक्स पुढच्या लेक्चरमध्ये, ठीक आहे.